जलगांव के चोपड़ा तहसील कार्यालय में केंद्रीय कार्मिक मंत्रालय के निर्देशानुसार लोकतंत्र दिवस मनाया गया। कार्यक्रम में अधिकारियों और नागरिकों की उपस्थित रही, जहां 30 शिकायतें दर्ज हुई और कुछ का तत्काल समाधान भी किया गया। केंद्रीय कार्मिक मंत्रालय के निर्देशानुसार जलगांव के चोपड़ा तहसील कार्यालय में लोकतंत्र दिवस मनाया गया। इस कार्यक्रम में अमलनेर के जिलाधिकारी नितिन मुंडावरे, डिप्टी कलेक्टर अर्चना मोरे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात और पुलिस निरीक्षक मधुकर सालवे सहित बड़ी संख्या में अधिकारी और नागरिक मौजूद थे। कुल 30 शिकायतें प्राप्त हुई, जिनमें से कुछ का अधिकारियों द्वारा तत्काल समाधान किया गया। शिकायतों में 3 पत्रकार, 25 संजय गांधी योजना और 25 पूर्ति विभाग से जुड़ी थे। इस पहल से नागरिकों को अपनी समस्याओं को अधिकारियों के सामने रखने का अवसर प्राप्त हो पाया। केंद्रीय कार्मिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार आज चोपडा तालुक्या येथे लोकशाही दिन हा घेण्यात आलेला होता। या लोकशाही दिनामध्ये एकूण 28 तक्रारी आज ह्या 30 तक्रारी एकूण प्राप्त झालेल्या आहेत। त्यापैकी 2 तक्रारी या फेरफारी संबंधित होत्या। 3 तक्रारी या संजय गांधी योजनेचे अद्याप अनुदान मिळालेले नाही किंवा त्यांचे प्रकरण मंजूर झाले नाही या संदर्भात होत्या आणि उर्वरित 25 तक्रारी या पुरवठा विभागाशी संबंधीमध्ये होत्या। तर संजय गांधीची फक्त बैठक झाल्यानंतर ते प्रकरण मंजूर होणार आहे, त्याला 1 महिन्याचा वेळ आहे। उर्वरित 27 जे काही प्रकरण आहे ते निकाली काढण्याबाबत तहसीलदारांनी सगळ्या संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत आणि आज सर्व तक्रारी त्याच्या बाबतीमध्ये निर्गत होणार आहे। सर, लोकशाही दिवस निमित्त काही लोकांना माहिती नसणार आणि त्यांना तक्रार करायचं राहिलं तर यासाठी काही आव्हान वगैरे करता येईल? लोकशाही दिन हा एक माध्यम दिलेला आहे, परंतु लोकशाही दिन झाला म्हणून इतर वेळी लोक त्यांच्या कामासाठी पाठपुरावा करू शकणार नाही असं नाही आहे। दररोज यासाठी तहसीलदार आणि उर्वरित अधिकारी हे त्यांच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असतात। लोकशाही दिनाच्या माध्यमातून त्या दिवशी सर्व अधिकारी एका ठिकाणी उपलब्ध होतात। काही लोकांचे काही प्रकरणं हे वेगवेगळ्या लोकांकडे प्रलंबित असतात, तर ते सुलभ व्हावं या दृष्टीने लोकशाही दिन केलेला आहे। परंतु लोकशाही दिन झाला म्हणून त्यांचे प्रकरणं निर्गत होणार नाही असं नाही आहे। ते प्रकरणं निर्गतीची कार्यवाही सुरू राहणार आहे आणि लोकशाही दिन यानंतर शासनाच्या निर्देशाप्रमाणे वारंवार दर महिन्याला